लहान मुलाच्या हातांमध्ये मोबाईल देऊन टाकतो. या लहान मुलांना इतक्या लहानपणी स्क्रोल काय करायचं, कुठून व्हिडिओ काढायचे, कसे काढायचे, लहानपणी सगळं कळतंय. आणि आम्ही मूर्खासारखं त्या बाळाचं कौतुक करतो. बघा ना, एवढं लेकरू आहे, इतकुसं बोट भर नाही, कसं स्क्रोल करायला बघा. आणि ते बरोबर व्हिडिओ काढतो, व्हिडिओ बघतो, त्याच्यामध्ये मारामारी बघतो, खून बघतो, रक्त बघतो. त्याची बुद्धी त्याच पद्धतीने प्रगल्भ होत असते, त्याच पद्धतीने वाढत असते. कारण जे बघतो ते संस्कार त्याच्या मनावर होतात. आणि कधी कधी तर झोपेमध्ये असं 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 होत राहतं, कारण त्या बोटांना सवय झालेली आहे दिवसभरामध्ये असं 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 करायची. आणि जर या लहान मुलांच्या हातून जर आपण मोबाईल काढून घेतला, अगस्ताळपणा करतात. आणि तो जो अगस्ताळपणा आहे ना, तो साधा नाहीये, तो राक्षसी अगस्ताळपणा आहे. आणि मग सगळे म्हणतात, जाऊ दे बाई, देऊन टाक एकदाचा मोबाईल. आणि जेव्हा ही सवय जडते, तेव्हा लहान कवळे डोळे आहेत, त्या कवळ्या डोळ्यांवर दुष्परिणाम होतो. आणि आजकाल आपण बघतो लहान लहान मुलांना चष्मे लागलेले आहेत. कशाचा परिणाम आहे हा? तो राक्षस आम्ही त्यांच्या जवळ देतो, जे यशोदेनी केलं. लहान लेकराला दूध उतू जाऊ नये, त्याला सांभाळायचंय. दुधाला सांभाळता सांभाळता श्रीकृष्ण परमात्म्याला राक्षसिणीच्या हातामध्ये सोपवलं. हेच आजची यशोदा या लहान मुलांच्या हातामध्ये मोबाईल देते, म्हणजे लहान लेकराला राक्षसाच्या हातामध्ये देते. भागवताचा प्रत्येक क्षणाला जेवढा जेवढा अभ्यास करू, तेवढा वेगवेगळ्या अँगलने आम्हाला भागवत कळायला एकदम सुरू होतं. ते कळतच नाही. जितकं जितकं त्यामध्ये डुंबत जाऊ, तितका तितका नवीन प्रसंग, नवीन दृष्टिकोन आम्हाला मिळत जातो. म्हणून भागवत किती ऐकायचं, सातत्याने भागवत ऐकायचं, शेवटच्या श्वासापर्यंत भागवत ऐकायचं. कारण भागवत ही महासागर आहे. त्या महासागरातला एक 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 थेंब वेचता वेचता आयुष्य जाईल, नवे नवे जन्म जातील, पण भागवत कधीही पूर्ण होणार नाही. म्हणून सातत्याने भागवत ऐकायचं. आणि हे भागवत, यातला एक एक शब्द जर आम्हाला शिकवण देत असलेला आचरणामध्ये जर आणता आला, तर निदान पुढची पिढी तरी आम्ही सक्षम बनवू शकू. आणि पुढच्या पिढीपर्यंत तरी आम्ही निदान सुनीती बनू. जर आम्हाला सुनीती बनता आलं, तर माझा मुलगा ध्रुव व्हावा याची गरज नाही, माझा मुलगा ध्रुवच निघणार याची गॅरंटी आहे. म्हणून भागवत ऐकायचं. आता यशोदा मैया पळत पळत गेली दुधासाठी.